दिवसापासून अंडा मसाला करायचा होता. जीव शौर्याची खूप इच्छा होती की अंडा मसाला कर म्हणून. आणि आता 2-3 दिवस सगळे व्हेजचेच वार होते. सोमवार, मंगळवार, बुधवारी संकष्टी होती, गुरुवार. त्याच्यामुळे नाही करता आला. म्हणून आज शुक्रवार आहे तर म्हटलं चला आज करूया. तर मी ती रेसिपी बनवते. ती खूप सोपी आणि एकदम टेस्टी होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. तुम्हाला पण कधीतरी करता येईल. सुरुवातीला मी अंडी उकडत ठेवते आणि अंडी उकडेपर्यंत पीठ पण मळून घेते. म्हणजे कामं पटापट होतील. पीठ मळून झाल्यावर अंडा मसाल्याच्या ग्रेव्हीची तयारी केली. इथे मी 1 टोमॅटो, 3 कांदे, त्यात 2 छोटे कांदे होते त्याच्या मी मोठ्या फोडी करून घेतल्या आणि 1 छोटा कांदा होता ते बारीक कापून घेतलं आणि आलं आणि लसूण. नंतर उकडलेली अंडी गार करण्यासाठी ठेवली म्हणजे त्याची सालं पण पटपट निघतील. त्यानंतर चपातीचे गोळे करून घेतले. आता जीव आणि शौर्याची स्कूल चालू होणार आहे तर त्यांची पण गडबड चालू होती. त्यांच्याशीच मी पण बोलत होते. त्यानंतर अंड्यांना अशी चीर मारून घ्यायची, म्हणजे पूर्ण नाही मारायची, अशी वरवरच मारायची. प्रत्येक अंड्याला 4 किंवा 3 असे चीर मारून घ्यायच्या, म्हणजे जेव्हा आपण ते फ्राय करतो तेव्हा ती अंडी फुटत नाहीत. त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मोठ्या फोडी केलेले कांद्यांचे तुकडे, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं एकत्र करून त्याची मस्त पेस्ट करून घ्यायची. अशी जाडसर पेस्ट होते त्याची. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल किंवा बटर टाकून अशी अंडी सोडायची आणि त्याच्यावर चिमूटभर हळद, चिमूटभर लाल तिखट, चिमूटभर गरम मसाला वरतून टाकून मस्त अंडी फ्राय करून घ्यायची. नंतर अंडी गार झाली की त्याचे प्रत्येकी 2-2 काप करून घ्यायचे. नंतर त्याच पॅनमध्ये बटर टाकून बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि तो मस्त शिजला की त्यामध्ये टोमॅटो कांद्याची जी पेस्ट केली होती ती टाकायची. ती पण मस्त शिजवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड टाकून मिक्स करून घ्यायचं. मग त्यात जेवढं आपल्याला थिक ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकून परत ते शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, मीठ आणि कसुरी मेथी टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यात हाफ केलेले अंडी आहेत ती सोडायची आणि मग त्यात थोडं बटर टाकून वाफ काढून घ्यायची. मग तयार आहे गरमागरम अंडा मसाला. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना? तर मग चला एकदा तुम्ही पण करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती ती. चला आमचं जेवण आता रेडी आहे. अंडा मसाला आणि चपाती. आता आम्ही जेवून घेतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.